गोगावले यांनी आपला गड या ठिकाणी राखलेला आहे। माडमध्ये 20 पैकी 12 राष्ट्रवादी तर 8 नगरसेवक हे शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। आणि स्वतः भरत गोगावले हे विजेत्या उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी पोहोचलेत। या जल्लोषामध्ये सहभागी झालेत। महाडमधली ही दृश्य। पेडमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील विजयी, रोहामध्ये राष्ट्रवादीच्या वनश्री शेडगे विजयी झालेले आहेत। या नितीन सेठ की जय हो। चलो आभारी आहोत। चला इकडे घे, पावलेला इकडे घे, हे पावले इकडे। हा मी अच्छा त्याला पण दिसू दे। हे जरा थांबा, धक्का करू नका। अरुणला दिसू दे। किती नाही आली? माझी 750 आपल्या 8 आल्या। अहो 2 आणि 3 मतांनी गेला 400। आज जे काय महाडच्या जनतेने हे जरा पाठीमागच्या हा येऊ दे होता। महाडमध्ये हा विजय हा जनतेने आमच्या विकास कामाला दिलेला कौल आहे। आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्ही सगळ्यांनीच, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना, अदरवाईज काय मित्रमंडळींनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिला त्यांचा मनापासून आभारी आहे। त्यांचं अभिनंदन करतो की हा विजय हा निश्चित होता, फक्त किती फरकाने होणार होता एवढाच प्रश्न आहे। एक 5 सीट आमच्या थोड्या फरकाने गेलेल्या आहेत, ते पण थोडंसं आमच्या जीवाला लागलेलं आहे, कारण अतोनात मेहनत घेतलेली होती। पण हरकत नाही आहे, जे आम्हाला नगराध्यक्ष पद की गेल्या अनेक वर्ष आम्ही वाट पाहत होतो ते आज आम्हाला मिळालेलं आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती जो काय भरोसा ह्या जनतेने दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि महाडकर जनतेच्या कुठल्याही अडीअडचणी राहणार नाहीत, ह्याला मी आज शब्द देतो। महाड सोबतच श्रीवर्धनमध्ये देखील राष्ट्रवादीला फटका बसलेला आहे। तो आम्ही केलेला एक चमत्कार आहे आणि ते होणं पण गरजेचं होतं, कारण दुसऱ्याच्या भांड्यामध्ये डोकावत असताना आपलं पहिलं भांडं स्वच्छ आहे का बघायला पाहिजे होतं। आणि त्या अनुषंगाने आज जो का आम्ही चमत्कार केलाय तो केलाय। आता इथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, वीरेश्वरांना नमस्कार करून आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने रवाना होतोय।